नमस्कार. झटपट रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे काबुली चणे किंवा छोलेची भाजी. त्यासाठी मी रात्रभर 1 वाटी काबुली चणे पाण्यात भिजत घातले होते. दुसऱ्या दिवशी आवश्यकतेनुसार पाणी, हळद, चिमूटभर खाण्याचा सोडा आणि चवीनुसार मीठ घालून चणे मऊ होईपर्यंत शिजवून घेऊ. तर छोले बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊ. इथे मी 2 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. त्यानंतर 2 कांदे त्याची प्युरी केलेली आहे. पालक, 4 हिरवी मिरची टाकून बारीक केलेला आहे. लसण आणि अद्रकची पेस्ट, त्यानंतर चवीनुसार मीठ. इथे मी गोडंबी आणि खसखस याची पेस्ट तयार केलेली आहे. लाल तिखट, हळद, तेल, पनीर, कोथिंबीर, त्यानंतर गरम मसाला, छोले मसाला आणि जिरं हे सर्व साहित्य आपल्याला छोले बनवण्यासाठी लागणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता चणे इथे चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत आणि कलर पण छान दिसत आहे. आता कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे घालू. जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये कांद्याची पेस्ट घालून कांद्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊ. त्यामध्ये आधी पालकाची प्युरी तयार केल्यामुळे कांद्याच्या प्युरीचा रंग हिरवट झालेला आहे. यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान हिरवा रंग येणार आहे. आता घालूया लसण अद्रक पेस्ट. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो प्युरी, पालक प्युरी, हळद, लाल तिखट घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घेऊ. मसाला तेल सुटेपर्यंत मंद आचेवर छान परतून घेऊ. आता त्यामध्ये खसखस आणि गोडंबीची पेस्ट घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घेऊ आणि मंद आचेवर थोडा वेळ परतून घेऊ. त्यानंतर आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी व्यवस्थित करून घ्या आणि त्यामध्ये छोले मसाला, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घाला. सर्व मसाले व्यवस्थित एकजीव करून मंद आचेवर थोडा वेळ परतून घ्या. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि आवश्यकतेनुसार थोडे गरम पाणी ॲड करा. सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्या. त्यानंतर भांड्यावर झाकण ठेवून मंद आचेवर 2-3 मिनिटे शिजवून घ्या. मसाला चांगला शिजवून तेल सुटेपर्यंत वाफ काढून घ्या. पाहू शकता ग्रेव्हीला सुंदर तेल सुटले आहे. आता या तयार ग्रेव्हीमध्ये उकडलेले काबुली चणे घालून सर्व साहित्य हलक्या हाताने एकजीव करून घेऊ, जेणेकरून प्रत्येक चण्याला मसाल्याचा उत्तम स्वाद लागेल. आवश्यकतेनुसार पाणी घालून 2 ते 3 मिनिटं एक वाफ काढून घेऊ. मीठ आपण आधीच घातलेलं आहे, त्यामुळे आता पुन्हा मीठ घालण्याची आवश्यकता नाही. मात्र तुम्हाला चवीनुसार मीठ कमी वाटत असल्यास आवश्यकतेनुसार थोडे मीठ घालू शकता. तर अशा प्रकारे आपली काबुली चण्याची म्हणजे छोलेची भाजी बनवून तयार आहे. शेवटी वरून किसलेलं पनीर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे. तर अशा प्रकारे आपली स्वादिष्ट छोलेची भाजी म्हणजेच काबुली चण्याची भाजी तयार झाली आहे. ही भाजी तुम्ही गरमागरम भटुरे, नान, पुरी किंवा पराठ्यासोबत सर्व करू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.